तर कसं काय मंडळी, आज आपण बघणार आहे ग्लँड कशा भरायच्या. बेसिकली ग्लँड आपण कशासाठी भरतो, वायर जर वडाताण झाली तर निसटून येऊ नये म्हणून. तर या आहेत 1 पासून ते 10 पर्यंत ग्लँड. अशा बऱ्याच ग्लँड असतात वेगवेगळ्या वायरच्या अकॉर्डिंग, वेगवेगळ्या साईजच्या अकॉर्डिंग असतात. तर आपण बघूया आता कसं कसं भरायचे आहेत. तर हा आहे 8 नंबरचा ग्लँड. आपण आता बघतोय 8 नंबरचा ग्लँड. आपण लॉक सिस्टीम खोलली की आतमध्ये एक छोटी रिंग टाईप आहे, आपण बघू शकता. ही लॉक ह्याच्यावरती आडमळ वायर इन्सुलेशन कट केल्यानंतर जी वायर असते ती लागून त्याच्यावरती आपण हा चेक नट लावतो. चेक नट लावल्यानंतर परत हा बेसिकली मेन पार्ट आहे, खाली आपण आत ढकलतो, त्यानंतर त्याच्यावरती आत टाकून असं आपण लॉक सिस्टम. तर आता आपण ग्लँड भरत आहे. तुम्ही बघू शकता आपण खोलली 8 नंबरची ग्लँड. हे 8 नंबरची ग्लँड ह्याच्यामधला आतला आपण काढून घेतलेला आहे. इथं आपण इन्सुलेटिंग काढून ठेवलेली आहे वायरची. अगोदर मेन जी पार्ट आहे तो आत ढकलला ग्लँडचा, त्यानंतर ही घेतलं. परत आपण बेंड केल्या आर्मड वायर बेंड करून परत जेवढं आपल्याला नको त्या कट करून व्यवस्थित लावून घेतल्यानंतर परत आपण त्याच्यावरती आपला तो चेक नट असतो जो आर्मड वायरवरती फिट होतो, वायर हलू नये म्हणून जो स्टॅबिलाइज होतो, तो आपण लावून घेतलेला आहे. आणि आता आपण इथून पुढे सगळं ग्लँड फिटिंग करतोय. ग्लँड फिटिंग केलं. आता